नमस्कार मित्रांनो, तर आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर मित्र हो, जे काही मुख्यमंत्री लाडकी बहिणीचे जे पैसे आहेत ते आपल्या खात्यावर हे पडत नसल्यामुळे भरपूर महिला हे आता प्रॉब्लेममध्ये आहेत। तर मित्रांनो, आपल्या बँक खात्याशी आपले जे काही बँक शेडिंग स्टेटस हे ॲक्टिवेट राहणं गरजेचं आहे। तर मित्रांनो, भरपूर महिलाचे हे बँक शेडिंग स्टेटस हे ॲक्टिवेट नाही। तर मित्रांनो, आता आपण कुठं जायची गरज नाही। तर मित्रांनो, आपल्या मोबाईलच्या माध्यमातून आपण घर बसल्या आपण बँक शेडिंग स्टेटस हे घरी बसल्या ॲक्टिवेट करू शकतो आणि योजनेचा लाभ घेऊ शकतो। तर मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला बघायला भेटत जातील। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आपल्या क्रोम ब्राउझरमध्ये जाऊन NPCI या NPCI टाईप करायचं आहे आणि त्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आपल्यासमोर असा इंटरफेस उघडेल। NPCI याची वेबसाईट आहे www.npci.org.in। याच्यावर आपल्याला जे काही पहिलीच वेबसाईट या ठिकाणी दिसत आहे हिला आपल्याला क्लिक करायचं आहे। मित्रांनो, क्लिक केल्यानंतर हे जे काही NPCIचं पोर्टल आहे आपल्यासमोर नाही का उघडेल। तर मित्रांनो, या ठिकाणी भरपूर काही ऑप्शन दिलेले आहेत। तर आपण जे काही कंझ्युमर आहे, जे म्हणजे पहिल्याच ऑप्शन दिलेला आहे या ठिकाणी कंझ्युमर, या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे। कंझ्युमरच्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी भरपूर काही ATM लोकेटर भरपूर काही ऑप्शन दिले आहेत। तर आपल्याला भारत आधार शेडिंग एनेबल या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे, म्हणजे सर्वात खाली। क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आपल्यासमोर दुसरा इंटरफेस येईल, म्हणजे की असा इंटरफेस येईल आपल्यासमोर। तर या ठिकाणी आपल्याला जी पूर्ण माहिती आपल्याला भरायची आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला कोणकोणती माहिती भरायची आहे ते मी पूर्ण तुम्हाला सांगणार आहे। मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला जे काही आपला आधार क्रमांक आहे ते आधार क्रमांक टाकायचा आहे आणि शेडिंग या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर मित्रांनो, खाली यायचं आहे। या ठिकाणी आपल्याला आपला जे काही बँक आहे ही बँक निवडायची आहे। बँक निवडल्यानंतर थोडं खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर जे काही आपले खाता क्रमांक आहे, अकाउंट नंबर, ते या ठिकाणी टाकायचं आहे आणि डबल कन्फर्म करण्यासाठी अजून जे काही आपला खाता क्रमांक आहे ते या ठिकाणी टाकायचं आहे, यानी की पासबुक नंबर आपला। तर मित्रांनो, आपण थोडं खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर ही जे काही या ठिकाणी डबा दिसतो या डब्यामध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी जे काही कॅप्चर आहे हे कॅप्चर आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे आणि प्रोसीड या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो, मी हे सगळी प्रोसेसर करतो आणि प्रोसीड या बटनावर आपण क्लिक करतो। मित्रांनो, या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा इंटरफेस दिसेल। तर खाली यायचं आहे, टर्म्स अँड कंडिशन दिसतील, या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर अजून खाली स्क्रॉल करायचं आहे आणि खाली येऊन टर्म्स अँड कंडिशन यावर क्लिक करायचं आहे। आपल्यासमोर असा इंटरफेस आल्यानंतर या ठिकाणी जे काही आपल्या आधार कार्डवर 6 अंकाचा OTP येईल। OTP आल्यानंतर OTP आपल्याला हे कॉपी करून घ्यायचं आहे। कॉपी करून घेऊन आपल्याला ज्या ठिकाणी OTP आहे, इंटर OTP आहे, त्या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे। त्या ठिकाणी टाकल्यानंतर मित्रांनो, सबमिट बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो, सबमिट केल्यानंतर 24 घंट्यामध्ये किंवा 2 ते 3 दिवसामध्ये आपले जे आधार शेडिंग आहे हे ॲक्टिवेट होऊन जाईल। तर मित्रांनो, ॲक्टिवेट झाल्यानंतर आपल्याला जे काही आपले पैसे आहेत आपल्याला विड्रॉल करता येतील। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। असेच नवनवीन व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येत राहीन।